नमस्कार. आज आपण एका अशा खास मार्गदर्शिकेबद्दल बोलणार आहोत जी मुलांना हुशार बनवण्याच्या आपल्या पारंपरिक विचारांना एक नवी आणि खरं सांगायचं तर खूप सोपे दिशा देते. चला तर मग सुरू करूया. हा एक असा प्रश्न आहे जो बहुतेक सगळ्याच पालकांना सतावतो, नाही का? आपल्या मुलाला हुशार कसं बनवायचं? आणि मग आपण काय करतो? महागडे क्लासेस लावतो, नवनवीन लर्निंग ॲप्स त्यांच्या हातात देतो किंवा अभ्यासासाठी त्यांच्या मागे लागतो. पण खरंच यामुळे मुलं हुशार होतात का? पण इथेच एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी. हुशार असण्याचा अर्थ फक्त मार्कांशी जोडलेला नाहीये. खरी हुशारी म्हणजे विचार करण्याची क्षमता, आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडण्याची कला, गोष्टी समजून घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास. आणि हा विकास कुठल्या क्लासमध्ये नाही तर रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून होत असतो. चला आता वळूया या मार्गदर्शिकेतील सगळ्यात महत्त्वाच्या आणि खरं तर थोड्याशा आश्चर्यकारक वाटणाऱ्या सत्याकडे. हे वाक्य बघा, यातच सगळं सार दडलेलं आहे. आपल्याला मुलांना हुशार बनवायचं नाहीये, कारण ती मुळातच हुशार असतात. आपल्याला फक्त त्यांची ती हुशारी विकसित करायची आहे, तिला वाढू द्यायचंय, तिला खतपाणी घालायचंय. म्हणजे बघा, लहान मुलं ना एका स्पंजसारखी असतात. ते आपल्या आजूबाजूच्या जगातून सतत काही ना काही शिकत असतात. ते आपल्यासारखा खूप जास्त विचार करत नाहीत, तर फक्त निरीक्षण करून गोष्टी आत्मसात करतात. त्यांचं शिकणं अगदी नैसर्गिक असतं. ठीक आहे, मग ही नैसर्गिक बुद्धिमत्ता विकसित करायची कशी? तर याचा पाया अगदी साध्या गोष्टीत आहे, आणि ती गोष्ट म्हणजे संवाद. आपण अनेकदा मुलांना फक्त सूचना देतो, हे कर, ते नको करूस, पण त्या पलीकडे जाऊन त्यांच्याशी खरं खरं बोलणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण त्यांना विचारतो की तू काय विचार करतोयस किंवा आज काय नवीन पाहिलेस, तेव्हा आपण खरं तर त्यांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेला चालना देत असतो. पण आजच्या काळात या नैसर्गिक विकासाच्या आड एक मोठी गोष्ट येते, आणि ती म्हणजे मोबाईल. इथे तुम्ही पाहू शकता, मोबाईलच्या आभासी जगात रमल्याने आणि खऱ्या आयुष्यात जगण्याने मुलांच्या एकाग्रतेवर, कल्पनाशक्तीवर आणि त्यांच्या एकूणच सक्रियतेवर किती मोठा फरक पडतो. आता याचा अर्थ असा नाही की मोबाईलला पूर्णपणे शत्रू मानायचा आहे. नाही, मुद्दा बंदी घालण्याचा नाही आहे, तर त्याचा वापर आपल्या पूर्ण नियंत्रणात ठेवण्याचा आहे. तो खऱ्या आयुष्यातील अनुभवांची जागा घेतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मग अभ्यासाचं काय? अभ्यासाला एक ओझं न बनवता त्याला मनोरंजक कसं बनवता येईल? तर त्यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत. शिकवताना खेळाचा वापर करा, रोजच्या जगण्यातली उदाहरणं द्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना प्रश्न विचारू द्या, चर्चा करू द्या. यामुळे ते फक्त घोकंपट्टी करणार नाहीत, तर विषय खरंच समजून घेतील. आणि हो, खेळणं. आपल्याला अनेकदा वाटतं की मुलं बाहेर खेळून वेळ वाया घालवत आहेत, पण अजिबात नाही. खरं तर खेळणं हे सुद्धा एक प्रकारचं शिक्षणच आहे. निर्णय क्षमता, टीमवर्क, आत्मविश्वास यांसारख्या कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी मुलं खेळता खेळता शिकतात, ज्या वर्गात शिकता येत नाहीत. आता आपण एका अशा पायाबद्दल बोलणार आहोत ज्यावर मुलांच्या संपूर्ण विकासाची इमारत उभी राहते, आणि तो पाया आहे भावनिक सुरक्षिततेचा. ही एक भावना, ही एक खात्री की जगात काहीही झालं, मी काहीही केलं तरी माझे आईवडील माझ्या पाठीशी उभे आहेत. ही भावना मुलाला जो आत्मविश्वास देते त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. याच विश्वासावर ते कुठल्याही आव्हानाला सामोरं जायला शिकतात. चला आता एका सर्वात मोठ्या आणि तितक्याच सामान्य चुकीबद्दल बोलूया. एक अशी चूक जी अनेक पालक नकळतपणे करतात, आणि ती म्हणजे तुलना. हे वाक्य ऐकलंय का कधी? तो बघ किती हुशार आहे आणि तू, किंवा असं काहीतरी. आपल्यापैकी अनेकांनी हे ऐकलं असेल किंवा कदाचित म्हटलंही असेल, पण याचा मुलांवर काय परिणाम होतो याचा आपण विचार करत नाही. अगदी सरळ आणि सोपं आहे. अशा तुलनेने मुलाच्या मनात न्यूनगंड तयार होतो, त्याचा स्वतःवरचा विश्वास पूर्णपणे डळमळीत होतो, तो स्वतःला कमी लेखू लागतो. आणि यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, हे स्वीकारणं की प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. एकदा आपण हे मनापासून स्वीकारलं की तुलना आपोआप थांबते. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण अंतिम सूत्रापर्यंत पोचलो आहोत. मुलांना हुशार बनवण्यासाठी खरंच काय लागतं? आणि उत्तर खूप सोपं आहे. मुलांच्या खऱ्या विकासासाठी महागडे क्लासेस किंवा गॅजेट्स नाही, तर आपला वेळ, आपलं लक्ष आणि आपलं योग्य मार्गदर्शन लागतं. आपलं त्यांच्यासोबत असणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि शेवटी हा एक विचार सोबत घेऊन जाऊया. मुलांचे शिक्षक बनण्यापेक्षा त्यांचे सहप्रवासी बना. त्यांना शिकवण्याऐवजी त्यांच्या सोबत शिका, कारण शिकण्याची ही प्रक्रिया जेव्हा एकत्र होते तेव्हाच त्यांच्या आत दडलेल्या खऱ्या हुशारीचा विकास होतो.